उद्धारक मालक चालक नाही उभेच राहा. सर्वज्ञ श्री चक्र स्वामी आपल्या अज्ञात वासामध्ये जेव्हा असताना एकांतवासामध्ये असताना ज्या वेळेस आंध्र प्रदेश औरंगाबाद वगैरेच्या परिसरातून आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असताना समवेत भक्तजन कोणीही नव्हते, स्वामी एकटेच होते. त्यावेळेस ही तुंगभद्रा नदी आपण पाहतो औरंगाबादच्या लेळेमध्ये आठवतं आपल्याला की त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामी त्यांची जी इच्छा होती, प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीला ते कधीही त्या ठिकाणी आपल्या शरीराच्या बद्दल ममत्व प्रेम होत नव्हतं. पाणी प्यायला गेले, नदीच्या काठावरचा भेटवळ असल्याचा स्वामीच्या प्रवाहामध्ये त्या नदीच्या वाहत्या जलामध्ये आपलं शरीर त्या ठिकाणी झोपून दिलं आणि त्या तुंगभद्रा नदीमध्ये कितीतरी किलोमीटर म्हणा किंवा कितीतरी लांबपर्यंत स्वामी श्री चक्राचा ते वाहत आहे. ही तुंगभद्रा नदी आहे. ही कोणती नदी आहे? तुंगभद्रा. या तुंगभद्रेमध्ये सर्वज्ञ श्री चक्र स्वामी आपला देह झुकून त्या ठिकाणी वाहत आलेले होते. आणि ज्यावेळेस किष्किंधा पर्वतावर स्वामी या ठिकाणी आले, कोणासोबत घोडाजोडीच्या शिष्यासोबत, त्यावेळेस आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्र स्वामी प्रथम या ठिकाणी पोहत आलेले आहे. काय रे पोहत आले, त्याला म्हणतात चक्रतीर्थ. या चक्रतीर्थावर सर्वज्ञ श्री चक्र स्वामी इथं गोल 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 दिसतं बघा, दगडाचे कोरलेले दिसतं बघितलं चक्रासारखे, म्हणून याला चक्रतीर्थ म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्र स्वामी ज्यावेळेस आले त्यावेळेस घोडाजोडी शिष्याने सांगितलं की या ठिकाणी बडवे वन आहेत, बडवे डोंगर आहेत, घोडा हे जुनी माणसं आहेत, म्हणजे घोड्याला मोठे मोठे माणसं आहेत, गुफा आहेत, वालीव सुकण्याचं राज्य आहे. हे सर्व सांगितल्यानंतर स्वामींना एक रस भरला होता आणि त्या रसामध्ये स्वामी म्हणाले की आम्ही देतो. तर त्यावेळेस आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व चुकून अंजनीचा पर्वत म्हणतात, त्याला हनुमंताचा जन्म ठिकाण. हनुमंत जो आहे आपल्याकडे अंजनी म्हणतात ते इथं आहे इंद्रप्रवेश्वर जो, पण खऱ्या अर्थाने जगा महाभारताचा रामायणात एकच पाहिलं तर कारण काय की वालीव सुग्रीवाचा प्रधानमंत्री होता हनुमान, तर मग तो अंजनीला कसं जन्म देऊ शकतो? इथं पाहायला गेला तो अशा पद्धतीने जगाचं वर्णन केलं महाभारत रामायणात. स्वामी या ठिकाणी आल्यानंतर भक्त आपल्या घोडाजोडी शिष्याने सांगितलं आणि मग या ठिकाणी स्वामी इकडे पोहोचून आलेले आहेत. त्या काळामध्ये इकडे हिऱ्या मोठी माणिकांचा खूप मोठा बाजार भरायचा, आपला होता तिकडे बाजारपेठेचा, आणि तिकडे जे होता तिकडे एक बाजार होता, हा एक बाजार, दोन बाजार तिकडे. सर्वज्ञ या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी स्नान करून स्वामी इथं आले. इथं आल्यानंतर स्वामींनी पाणीपात्र भिक्षा केली, म्हणजे हातावरची भिक्षा करून या ठिकाणी स्वामींनी भोजन केलं आणि आपण जाऊ त्या ठिकाणी मंदिरामध्ये स्वामींचं दिसतं वास्तव्य आहे. असं हे चक्रतीर्थ आहे. या ठिकाणी आपल्याला निश्चित स्थान नसल्यामुळं आपल्याला हात जोडून वंदन करायचं असतं. या ठिकाणी पाणीपात्रामध्ये भोजन केलेलं आहे आणि स्नान करून तुम्ही या कार्यक्रमात आपल्याजवळ आपल्या पायाच्या चपला काढाव्या, बूट काढावे आणि सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं या ठिकाणी नामचिंतन घेऊन सर्वज्ञ श्री चक्र स्वामी सतत सकळ जीवाचं चिंतन करून सकळ जीवाचा उद्धार व्हावा या हेतूने कार्य करत होते आणि त्यांचं मुख्य व्यसन जीवाचा उद्धार व्हावा. त्या हेतुस्तव परमेश्वर या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासारख्या जीवाचा कसा उद्धार होईल आणि या ठिकाणी असलेले जड आजड जड काय आहे सगळं जीव त्यांचं त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. परमेश्वराचा आपण सुद्धा त्या लीळेचं या ठिकाणी स्मरण करून परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्र स्वामी इथपर्यंत आले असे आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला भेट देऊन आमचा उद्धार करावा. करा परमेश्वराचं आले वाकून नमस्कार करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी